नमस्कार. पंढरपूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक खऱ्या अर्थाने अग्रगण्य आणि मानाचं नाव म्हणजेच विवेकवर्धिनी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज. आजच्या या विशेष आढावात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच फेब्रुवारी-मार्च 2026च्या इयत्ता 12वीच्या HSC परीक्षेच्या शानदार निकालावर बोलणार आहोत. यावर्षी विवेकवर्धिनीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अफाट मेहनतीने आणि शिक्षकांच्या कुशल मार्गदर्शनाने अक्षरशः कमाल केली आहे. आपण फक्त आकडेवारी वाचणार नाही आहोत बरं का, तर या यशामागील सातत्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आता आपण याच्यात खोलवर शिरूया आणि सुरुवात करूया या एका सर्वात मोठ्या आणि लक्षवेधी आकड्याने 90.48%. होय, यावर्षी विद्यालयाचा एकूण निकाल तब्बल 90.48% इतका घवघवीत लागला आहे. हे यश किती मोठं आहे हे समजण्यासाठी आपल्याला एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहावी लागेल. बघा, परीक्षेला एकूण 399 विद्यार्थी बसले होते आणि त्यापैकी तब्बल 361 विद्यार्थ्यांनी हे यश मिळवून यशवंतांच्या यादीत आपलं नाव कोरलं आहे. ही आकडेवारीच आपल्याला सांगते की या संस्थेचा शैक्षणिक दर्जा खऱ्या अर्थाने किती उंचावलेला आहे. आता जर आपण या यशाचा शाखानिहाय विचार केला तर एक अतिशय स्पष्ट चित्र आपल्यासमोर येतं. विज्ञान शाखा म्हणजेच सायन्स स्ट्रीमने यावर्षी खरोखरच बाजी मारली आहे. 245 विद्यार्थ्यांपैकी 234 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि निकाल लागलाय तब्बल 95.51%. पण थांबा, इतर शाखाही काही मागे नाहीत. वाणिज्य म्हणजेच कॉमर्स शाखेत 80 पैकी 67 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 83.75% निकाल लागला आहे. तर कला म्हणजेच आर्ट्स शाखेत 74 पैकी 60 विद्यार्थी यशस्वी होऊन निकाल 81.08% लागला आहे. तिन्ही शाखांमधील हे सातत्यपूर्ण प्रदर्शन संस्थेच्या समतोल शिक्षण पद्धतीची अगदी उत्तम साक्ष देतं. विभाग 1 विज्ञान शाखेतील प्रावीण्य अव्वल विद्यार्थी. एकूण निकालावरून आता आपण या यशाच्या शिखरावरील काही विशिष्ट विद्यार्थ्यांकडे वळूया. विज्ञान शाखेतील अव्वल 3 विद्यार्थ्यांची ही यादी खरोखरच प्रेरणादायी आहे. प्रथम क्रमांक पटकावला आहे अश्लेषा प्रमोद मोहिते हिने. अश्लेषाने 465 गुण मिळवत 77.50% यश संपादन केलंय. दुसऱ्या स्थानी आहे सिद्धिविनायक चव्हाण, जिने 459 गुणांसह 76.50% मिळवले आहेत. आणि तिसऱ्या स्थानावर आहे अमन राजू शेख, 451 गुण आणि 75.17%. या तिन्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील सातत्याचं आणि समर्पणाचं हे गोड फळ आहे. या सर्व गुणवंतांचं अगदी मनापासून अभिनंदन. विभाग 2 कला आणि वाणिज्य शाखेतील यश आघाडीवर. आता सायन्सच्या यशानंतर आर्ट्स आणि कॉमर्समधल्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीकडे लक्ष देऊया. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे यशाची कोणतीही एकच व्याख्या नसते. कला शाखेतून जया स्वामीनाथन आठवले हिने 466 गुण मिळवत तब्बल 77.67% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर वाणिज्य शाखेतून समृद्धी नंदू भागनगरे हिने 432 गुण आणि 72% गुणांसह अव्वल स्थान पटकवलं आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपापल्या निवडलेल्या क्षेत्रात जे प्रावीण्य दाखवले ना, ते येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक मोठा आदर्श ठरेल. विभाग 3 राखीव प्रवर्ग चॅम्पियन्स सर्वसमावेशक यश. आता आपण अशा एका घटकाकडे वळूया जो या संस्थेचा सर्वसमावेशक दृष्टिकोन अधोरेखित करतो. विवेकवर्धिनी विद्यालयाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथली सर्वसमावेशकता. समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला इथे पुढे जाण्याची समान संधी दिली जाते आणि याची प्रचिती या चॅम्पियन्सकडे पाहून येते. विज्ञान शाखेतून वैष्णवी सिद्धेश्वर कस्तुरेहीने 428 गुणांसह 71.33% मिळून प्रथम क्रमांक मिळवलाय. कला शाखेतून सुदर्शन भाऊसाहेब वाघमारे याने 443 गुण आणि 73.83% मिळवून बाजी मारली आहे. आणि वाणिज्य शाखेतून पुन्हा एकदा समृद्धी नंदू भागनगरे हिने 432 गुणांसह म्हणजेच 72% मिळवून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. हे यश दाखवून देतं की जिद्द आणि मेहनत असेल ना तर नक्कीच काही साध्य करता येतं. हे पहा, हे आहे विवेकवर्धिनी विद्यालयाचे अधिकृत निकालपत्र. आपण आत्तापर्यंत जी सर्व माहिती, आकडेवारी आणि गुणवत्ता याद्या पाहिल्या त्या सर्वांचं हे अधिकृत चित्र. हे यश केवळ एका विद्यार्थ्याचं नसून त्यांना प्रत्येक पावलावर साथ देणारे त्यांचे पालक आणि अहोरात्र मेहनत घेणारा आपला शिक्षकवृंद या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचं हे फळ आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. विद्यालयाबद्दल आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर त्यांच्या vivekvardhini.in या अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे
केवळ पुस्तकी ज्ञान देणं हा या संस्थेचा उद्देश कधीच नव्हता. संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, शिक्षण आणि सेवा. शिक्षण राष्ट्र घडवते, शिक्षण भविष्य घडवते. हे वाक्य या विद्यालयाच्या मूळ विचारधारेचं अगदी अचूक वर्णन करतं. आज हे विद्यार्थी जे यश मिळवत आहेत ना, ते खरं तर उद्याच्या एका सक्षम राष्ट्राची आणि त्यांच्या स्वतःच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करत आहेत. आपण या शानदार निकालांचा खूपच रंजक आणि प्रेरणादायी प्रवास अनुभवला. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आज ज्या विद्यार्थ्यांची नावं आपण इतक्या मोठ्या अभिमानाने पाहिली, ती जागा पुढच्या वर्षी कोण घेणार? पुढच्या वर्षी या सुवर्ण यादीत कोणाचं नाव असेल? कोण जाणे, कदाचित हे विश्लेषण पाहणाऱ्यांपैकीच कोणाचे तरी. जिद्द ठेवा, भरपूर मेहनत करा आणि यशाची ही परंपरा अशीच पुढे चालू ठेवा. आजच्या या आढाव्यात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.